नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत गुलाबजाम. खव्याचे गुलाबजाम आपण बनवणार आहोत. याकरता मी इथे 1/2 किलो खवा घेतलाय. कपने मोजलं तर बरोबर 1 कप खवा आहे. खवा आधी आपण हाताने मळून घ्यायचा आहे. खवा छान मळून मऊ झाला की त्याच्यामध्ये आपण 1/4 कप मैदा घालणार आहोत, म्हणजे 1/2 कप. तर 1/2 कप मैदा एकदम नाही घालायचा, थोडा थोडा करून घालायचा. आधी मी अर्धा मैदा घालून चांगलं पीठ मळून घेतलंय आणि परत मला गरज वाटली म्हणून मी थोडा मैदा ॲड करून पुन्हा छान मळून घेतलंय. तर 1/2 कप मैद्यामधनं पण अर्धा चमचाच्या अराउंड मैदा उरला असेल. हा मैद्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. आपला खवा किती ओला किंवा किती ड्राय आहे याच्यावरती मैद्याचं प्रमाण एखादा चमचा इकडे तिकडे होऊ शकतं. खवा छान मळून घेतलाय आणि आता इथे मी पाक करायला ठेवते. तर 1 कप खव्यासाठी 1.5 कप साखर इथे मी घेतली आहे आणि 3/4 कप पाणी. असं एकत्र करून मी गॅसवरती हा पाक व्हायला ठेवलाय आणि लगेच दुसऱ्या साईडला मी कढईत तेल पण ठेवलंय गरम करायला, म्हणजे गुलाबजाम आपल्याला लगेच तळता येतील. तोपर्यंत इकडे मी गुलाबजामचे गोळे करून घेते. एका चमच्याने मी शेप करून घेते, म्हणजे सगळे गुलाबजाम आपले एका साईजचे होतील. गुलाबजामचे गोळे करताना फक्त त्याला क्रॅक नाही जाणार एवढी काळजी घ्यायची, म्हणजे तळताना ते फुटत नाहीत. तर इथे आपले सगळे गोळे करून झालेत आणि 1/2 किलो खव्यामध्ये जवळपास 22-25 गुलाबजामचे गोळे इथे तयार झालेत. गुलाबजाम तळायला तेल फार कडकडीत लागत नाही. एक छोटासा गोळा सोडून पाहायचा, हलकासा वर आला की तेल आपलं छान तापलं, आपण त्याच्यात गुलाबजाम सोडू शकतो. सो इथे मी तेलात गुलाबजाम सोडून छान ब्राऊन रंगावर येईपर्यंत तळून घेतलेत. तुम्ही इथे बघू शकता. सगळी प्रोसेस आपल्याला कमी गॅसवरतीच करायची आहे, म्हणजे गुलाबजाम जळणार नाहीत आणि सतत आपल्याला ढवळत राहायचंय, म्हणजे सगळे गुलाबजाम छान एकाच कलरवर तळले जातील. पाक रेडी झालाय म्हणून पाक मी उतरवून ठेवला आणि तेलाची कढई मी या साईडला ठेवली. गुलाबजाम तळून झाले की लगेच ते आपल्याला पाकातच घालायचे, त्याच्यामुळे आधी पाकच रेडी करून घ्यायचा आणि मग गुलाबजाम तळायला घ्यायचे. तर इथे आपले गुलाबजाम छान ब्राऊन रंगावर तळून झालेत. त्यांना मी तेलातून काढून तेल छान निथळून घेतलं आणि लगेच पाकात घातले. लक्ष्मीच्या बाबाला तर गुलाबजाम पाकात मुरेपर्यंत पण दम नसतो, म्हणून मी रात्री सगळे झोपल्यानंतर बनवायला घेतलेत, म्हणजे सकाळपर्यंत त्याच्यात छान पाक मुरेल. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेत गुलाबजाम. हे मी आता रात्रभर असेच झाकून ठेवणार आहे आणि सकाळी तुम्हाला दाखवते गुलाबजाम कसे झालेत ते. सो दुसऱ्या दिवशी सकाळी गुलाबजाम छान पाकात मुरलेत आणि मी एक गुलाबजाम तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा किती छान आतपर्यंत पाक मुरलाय आणि गुलाबजाम इतके मऊ आणि छान झालेत की ते तोंडात टाकल्या विरघळतात. सो तुम्हाला पण गुलाबजाम आवडत असतील तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.